आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। देशातील जीएसटी कर संकलनामध्ये 28% वाढ। दाऊदच्या शोध कार्यासाठी बक्षिसांची घोषणा। पावसाच्या भर वर्षातही बाप्पाचे स्वागत उत्साही। 1.5 दिवसांच्या बाप्पांचा निरोप। महिला विद्यालयाने जपली शतकी गणेश उत्सवाची परंपरा। आपचे सदस्य पंतप्रधान मोदींची भेट घेणार। माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी कार अपघातातून बचावले। चतुर्मासातील पर्युषण पर्वाची उद्या सांगता। येळूर गावातील सार्वजनिक गणपतींचे उत्साहात आगमन। इको फ्रेंडली गणेश उत्सवासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे पाऊल। BS Channabasappa and Sons, the textile mall at Tilakwadi, Belagavi. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी सलके माल मुक्ता फळाची। जय देव जय देव, तेरा ही नाम पुकारूं मैं, साथ तेरा बस जाऊं मैं। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। देशातील वस्तू आणि सेवा कर संकलनामध्ये ऑगस्ट महिन्यात 28% वाढ झाली आहे। म्हणजेच मागील वर्षाच्या ऑगस्ट महिन्यातील जीएसटी संकलनापेक्षा यंदाचं जीएसटी संकलन हे 28% अधिक आहे। अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यातील जीएसटी संकलन हे 1,43,612 कोटी इतकं आहे। यापैकी केंद्र सरकारच्या जीएसटी संकलनाची आकडेवारी ही 24,710 कोटी, राज्य सरकारच्या जीएसटी संकलनाची आकडेवारी 30,951 कोटी इतकी आहे। एकात्मिक जीएसटीची म्हणजेच आयजीएसटीची रक्कम 77,782 कोटी इतकी आहे। आयजीएसटी मध्ये आयात करण्यात आलेल्या वस्तूंवरील 42,067 कोटींचाही समावेश आहे। उपकर संकलनाची रक्कम 10,01,68 कोटी इतकी आहे, असे अर्थ मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे। यावर्षी जीएसटी मधील ऑगस्ट महिन्याची एकूण मिळकत ही मागील वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापेक्षा 28% अधिक आहे। मागील वर्षी ऑगस्ट महिन्यातील जीएसटी संकलन हे 1,12,020 कोटी इतकं होतं। मागील 6 महिन्यांमध्ये सातत्याने जीएसटी संकलन हे 1.4 लाख कोटींहून अधिक आहे। जीएसटी संकलनामधील वाढ ही 33% आहे। सातत्याने यामध्ये वाढ होत आहे। जीएसटी परिषदेने मागील बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयाचं हे फलित आहे। अर्थव्यवस्था सावरत असल्याचा सकारात्मक परिणाम सातत्याने जीएसटी संकलनावर दिसून येत आहे, असं सरकारने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। दाऊदच्या शोध कार्यासाठी बक्षिसांची घोषणा। राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन राऊत इब्राहिमला पकडून देण्यासाठी बक्षिसांची घोषणा केली आहे। दाऊदला पकडून देणाऱ्या व्यक्तीला एनआयए कडून 25 लाख रुपये बक्षीस दिलं जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे। मुंबईमध्ये 1993 साली झालेले साखळी बॉम्बस्फोटांबरोबरच शस्त्रास्त्रांची तस्करी, अंमली पदार्थांची तस्करी, बनावटी नोटा प्रकरण, दहशतवादी हल्ले अशा अनेक गुन्ह्यांमध्ये दाऊद हा आरोपी आहे। पाकिस्तानी यंत्रणांच्या मदतीने दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा आरोप दाऊदवर आहे। बुधवारी एनआयएनं बक्षीस जाहीर केल्याची माहिती समोर आली आहे। हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार एनआयएच्या एका अधिकाऱ्याने गुप्ततेच्या अटीखाली दिलेल्या माहितीनुसार तपास यंत्रणांनी दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम उर्फ हाजी अनीस, दाऊदचा जवळचा सहकारी जावेद पटेल उर्फ जावेद चिकना, शकील शेख उर्फ छोटा शकील यांच्यासोबतच इब्राहिम मुश्ताक, अब्दुल रजाक मेमन उर्फ टायगर मेमन यांना पकडून देणाऱ्यांसाठीही बक्षिसाची घोषणा केली आहे। दाऊदला पकडून देणाऱ्याला 25 लाख, छोटा शकीलला पकडून देणाऱ्याला 20 लाख, तर अनीस, चिकना आणि मेननला पकडून देणाऱ्याला प्रत्येकी 15 लाख रुपये बक्षीस दिलं जाणार आहे। पावसाच्या भर वर्षावातही बाप्पांचे स्वागत उत्साही।
अधूनमधून होणारा पावसाचा वर्षाव आणि त्याच्यावर मात करणारा गणेश भक्तांचा प्रचंड उत्साह यांच्या सुरेख संगमात बुधवारी सर्वत्र गणपती बाप्पांचे उत्साही स्वागत करण्यात आले। पावसाचा वर्षाव होऊनही भक्तांच्या उत्साहाला उधाण आल्याचे दिसून आले। गणपती बाप्पा मोरयाच्या अखंड जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात बुधवारी शहर परिसरात गणरायाचे जल्लोषात आगमन झाले। गत 2 वर्षांनंतर यंदा भाविकात मोठा उत्साह दिसून आला। सकाळच्या सत्रात घरगुती श्रीमूर्ती नेण्यासाठी आबाल वृद्धांची मोठी लगबग सुरू होती। दुपारनंतर सार्वजनिक मंडळाच्या श्री गणेश मूर्ती आणण्यात मंडळाचे कार्यकर्ते मग्न झाले होते। बुधवारी सायंकाळच्या सत्रात सुमारे अर्धा तास पावसाने हजेरी लावली, तरी रात्री उशिरापर्यंत शहर परिसरातील 400हून अधिक सार्वजनिक मंडळांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली। पावसामुळे सायंकाळी श्रीमूर्ती प्लास्टिक कव्हरने झाकून नेण्यात येत होत्या। पावसामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला। काही मंडळांच्या श्रीमूर्तीचे पावसामुळे उशिरा आगमन झाले। काही मंडळांनी 2 दिवस अगोदरच श्रीमूर्ती आणल्या होत्या। यंदा निर्बंध मुक्त गणेश उत्सवामुळे भाविकात उत्साही वातावरण आहे। गणेश मूर्ती नेण्यासाठी बुधवारी दिवसभर शहरातील रस्त्यांवर वर्दळ सुरू होती। 1.5 दिवसांच्या बाप्पांना निरोप। गणपती बाप्पांच्या आगमनानंतर सर्वत्र उत्साहाचे उधाण आले आहे। मात्र त्यापाठोपाठ आता परंपरेनुसार विसर्जनाचा सोहळा सुरू झाला आहे। गुरुवारी 1.5 दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला। शहरातील विविध ठिकाणच्या सार्वजनिक विसर्जन तलावांच्या परिसरात श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले। यावेळी भक्तांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे आवाहन करीत बाप्पांना निरोप दिला। श्री गणेशाच्या स्थापनेनंतर घरगुती श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी प्रथा परंपरांचे पालन करण्यात येते। त्यानुसार आता या सोहळ्यातील विविध परंपरांची जपवणूक करण्यात आली। बालचमूने आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देऊन पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन केले। महिला विद्यालयाने जपली शतकी गणेशोत्सवाची परंपरा। शतकी महोत्सव वर्षात महिला विद्यालय हायस्कूलच्या गणपतीचे उत्साहात आगमन झाले। महिला विद्यालय हायस्कूलचे हे शतक महोत्सवी वर्ष चालू आहे। या वर्षात गणपती हा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात वाजत गाजत विद्यार्थिनींच्या विविध पथकांनी मिरवणुकीला उत्साहाचा रंग आला। अशा या वातावरणात यंदेकूट चौकापर्यंत ते महिला विद्यालय हायस्कूल पर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। बाप्पाचे आगमन हे पालखीतून झाले। यावेळी विद्यार्थिनींचे झेंडा पथक, लेझिम पथक, टिपरी पथक आणि तसेच शाळेतील सर्व विद्यार्थिनी उत्साहाने मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या। यावेळी सर्व शिक्षकांनी केसरी रंगाचे फेटे परिधान केले होते। मिरवणुकीनंतर श्रीमूर्तीची स्थापना करून सभागृहामध्ये विधिवत पूजा करण्यात आली। ही सर्व कल्पना शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ एन पाटील यांच्या प्रेरणेने उत्साहात संपन्न झाली। यावेळी शाळेचे शारीरिक शिक्षक भरमा तुपारे यांनी विशेष परिश्रम घेतले। आपचे सदस्य पंतप्रधान मोदींची भेट घेणार। राज्यातील भ्रष्ट कारभारामुळे राज्याचा विकास रखडला आहे। याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घ्यावी अशी विनंती करण्यासाठी दिनांक 2 सप्टेंबर रोजी त्यांची मंगळूर येथे भेट घेण्यात येणार आहे अशी माहिती आम आदमी पक्षाचे राज्य अध्यक्ष भास्करराव यांनी पत्रकार परिषदेत दिली। येथील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपचा कार्यक्रम जाहीर केला। संपूर्ण कर्नाटक राज्यात अनेक विकास कामांच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे। 40% कमिशन घेऊन कंत्राटदारांना कामाची खिरापत वाटण्यात येत आहे। हा गैरप्रकार सर्वत्र जगजाहीर झाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक राज्यातील भ्रष्ट कारभाराच्या संदर्भात कोणती कारवाई करण्याचे ठरविले आहे अशी विचारणा करण्यासाठी त्यांची भेट घेण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले। यावेळी आपचे संघटक राजू टोपण्णावर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी कार अपघातातून बचावले। माजी उपमुख्यमंत्री आमदार लक्ष्मण सवदी हे प्रवास करत असलेल्या कारला हादुगेरीजवळ अपघात घडला। मोटरसायकल स्वारला वाचविण्याच्या प्रयत्नात कार चालकाने कार अचानक बाजूला घेतल्याने कालव्यात कोसळली। मात्र या अपघातातून उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी ही सुखरूप बचावले आहेत। अथनी येथून बेळगावकडे येत असलेल्या एका मोटरसायकल स्वाराला धडक बसू नये यासाठी सवदी यांच्या कार चालकाने प्रयत्न केला। मात्र या प्रयत्नात कार मलप्रभा कालव्यात कोसळली। या घटनेनंतर तातडीने पोलीस पथकाने अपघातस्थळी धाव घेतली। माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना तातडीने रायबाग येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले। त्यांना काही किरकोळ जखमा झाल्या असून जीविताला कोणताही धोका नाही अशी माहिती देण्यात आली आहे।
चतुर्मासातील पर्युषण पर्वाची उद्या सांगता. जैन धर्मियांच्या दृष्टीने चतुर्मासात असणारे पर्युषण पर्व उद्या पूर्ण होत आहे. याचा पूर्णाहुती समारंभ तसेच पर्युषण पर्वाची सांगता गुरुवारी दिनांक 2 रोजी एका कार्यक्रमाद्वारे होणार आहे. पर्युषण पर्व काळात नियमानुसार उपवासाचे आचरण केलेल्या सदस्यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामध्ये धर्मबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती धर्मबांधवांच्या संघांतर्फे देण्यात आली. श्वेतांबर जैन धर्म बांधवांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 24 ऑगस्ट पासून या पर्युषण पर्वाला प्रारंभ करण्यात आला होता. या पर्युषण पर्व आणि चतुर्मास कार्यक्रमाचे आयोजन परमपूज्य आचार्य भगवान अजित शेखर श्री महाराज यांचे पठशिष्य पन्यास प्रवार श्री ओमकार शेखर विजयजी आणि साध्वी भगवंत यशप्रभा श्रीजी महाराज यांच्या शिष्या परमपूज्य श्रेयांश प्रभाजी यांच्या सानिध्यामध्ये चतुर्मास सुरू करण्यात आला आहे. यांच्या प्रेरणेने चतुर्मासातील विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यातील सिद्धितप हा उपक्रम नुकताच पार पडला. 45 दिवसांच्या कालावधीतील विविध उपक्रम त्यांच्या प्रेरणेतून होत आहेत. यामध्ये 36 उपास करण्यात येतात. या कालावधीत उपास आचरण करणारे सदस्य भक्त गरम पाणी सेवन करून उपासाचे आचरण करतात. हा उपवास पूर्ण केलेले एकूण 40 सदस्य आहेत. त्यांची सांगता उद्या होणार आहे. या सदस्यांपैकी अभिषेक संघवी या सदस्याने सलग 31 दिवस उपवास केला आहे. त्याचप्रमाणे 8 दिवसांच्या उपवासाचे आचरण 78 सदस्यांनी केले आहे. विशेष म्हणजे यामध्ये धान्य अभिषेक संघवी या 11 वर्षाच्या बालिकेने 36 उपवास पूर्ण केले आहेत. त्यामुळे ती संपूर्ण देशभरात विशेष कौतुकाची बाब ठरली आहे. या सांगता महोत्सवानिमित्त पांगुळगल्ली येथील श्वेतांबर जैन मंदिर येथून सकाळी 9:30 वाजता मिरवणूक निघणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील आणि उत्तरचे अनिल बेनके यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या संदर्भात चेअरमन उत्तमभाई पोरवाल, अध्यक्ष बाबूलालजी पोरवाल, उपाध्यक्ष राजेंद्र डुमावत, विश्वस्त पोपटभाई संघवी, राजकुमार खोडा, विजयभाई पोरवाल, सचिव भरत पोरवाल, संयुक्त सचिव महेश पोरवाल आणि इतर मान्यवरांनी विशेष पुढाकार घेतला आहे. येळ्ळूर गावातील सार्वजनिक गणपतींचे उत्साहात आगमन. ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण, टाळांचा नाद आणि मोरया मोरयाच्या गजरात तसेच टाळ मृदुंगाच्या उत्साही वातावरणात येळ्ळूर गावातील गणपतींचे आगमन झाले. येळ्ळूर गावामध्ये बाप्पाच्या आगमनासाठी मोठा उत्साह सर्वत्र दिसून आला. अगदी पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांसह येळ्ळूरमध्ये सार्वजनिक गणपती बाप्पांचे आगमन झाले. भाविकांना प्रतीक्षा असलेल्या लाडक्या गणरायाचे घरोघरी वाजत गाजत आगमन झाले. या चैतन्य पर्वामुळे भाविकांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला होता. मागील 2 वर्ष कोरोना काळ असल्याने गणपती बाप्पांचं आगमन झालं, मात्र फारसा उत्साह नव्हता. यंदा मात्र कोरोनाचं संकट दूर झाल्यानं भाविकांनी जोरदार उत्साहात आणि धूमधडाक्यात गणेश चतुर्थीची सुरुवात केली. येळ्ळूरमधील अनेक गल्लीतील मंडळांनी मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे स्वागत केले. भजन कीर्तन करत तर काही ठिकाणी लेझिम खेळत खेळत गावातील भाविकांनी गणरायाचे स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला आणि उत्साहाने लेझिम खेळून लाडक्या बाप्पाचे स्वागत केले. अगदी पारंपरिक पद्धतीने झालेले बाप्पाचे हे आगळे वेगळे आगमन पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी गर्दी केली होती. इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे पाऊल. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रेरणा देण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी आगळा उपक्रम राबवला आहे. त्यांनी मातीची गणेश मूर्ती जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करून समाजाला पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे. इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी कृतीशील आदर्श त्यांनी ठेवला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने गणेश चतुर्थी दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील पर्यावरणपूरक शाडू मातीची श्री गणेश मूर्ती आणण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील कित्तूर चन्नम्मा चौक श्री गणेश मंदिर येथील मूर्तिकारांकडे गेले होते. तेथे त्यांनी श्री गणेशाची मूर्ती घेतली आणि जिल्हाधिकारी कार्यालयात गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांसह अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जगदीश यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. आणि आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों
तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम। मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्राच्या वतीने नवीन विधिज्ञ CN वैद्यनाथन हे मराठी लोकांची बाजू मांडणार आहेत। रिक्त जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली असल्यामुळे 23 नोव्हेंबर रोजी ते सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ॲडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजी जाधव यांनी दिली आहे। सीमाप्रश्नी महाराष्ट्राच्या बाजूने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विधिज्ञ हरीश साळवे बाजू मांडत आले आहेत, पण आता ते लंडनला स्थायिक झाले आहेत। तर ज्येष्ठ विधिज्ञ अरविंद दातार आणि राजू रामचंद्रन यांच्या जागी रिक्त आहेत। त्यामुळे माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल CS वैद्यनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सीमाप्रश्नी त्यांना माहिती असून दाव्याचा इतिहास त्यांना कथन केला जाणार आहे। ते यापुढे मराठी जनतेची बाजू मांडणार आहेत। दमदार पावसाने शहर आणि तालुका भागाला पुन्हा झोडपले। पावसाने उघडीप दिल्याने उत्साहात असणाऱ्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना बुधवारी सायंकाळी पावसाने चांगलाच दणका दिला। सायंकाळी जोरदार पावसाने बेळगाव शहर आणि ग्रामीण भागाला झोडपून काढले। यामुळे भाविकांची तारांबळ उडाली। मागील 4 दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती, त्यामुळे कार्यकर्ते सुखावले होते। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून तयारी करण्यात आली होती, परंतु सकाळच्या सत्रात घरगुती गणपती आणण्यात आले। सायंकाळनंतर सार्वजनिक मंडळाच्या मूर्ती आणण्यात येत होत्या, त्यावेळी ढगांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने झोडपून काढले। परिणामी कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला। मंगळवारी रात्रीही उसगाव परिसरात जोरदार पावसाने झोडपून काढले। यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। शिवारामध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाले होते। पावसाने पिकांची सोय झाली आहे। गौड सारस्वत ब्राह्मण समाज मंडळातर्फे गणेशोत्सव उत्साहात। गौड सारस्वत ब्राह्मण समाज शहापूर बेळगाव यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही बुधवारी समादेवी गल्लीतील श्री हरी मंदिरात गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। यावेळी गणेश मूर्तीचे शहरातील विविध प्रमुख मार्गावरून फिरून श्री हरी मंदिरात आगमन झाले। यावेळी सुहासिनींनी आरती ओवाळून गणेश मूर्तीचे स्वागत केले। यावेळी गौड सारस्वत ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष सुनील नाईक यांच्या हस्ते गणेश मूर्तीचे पूजन करून आरती करण्यात आली। यावेळी सेक्रेटरी राघव हेरेकर, उपसेक्रेटरी संदीप कोलवारकर, विलास हवालदार, सतीश शानबाग, नारायण पै, गिरीश पै, प्रदोष हेगडे, अजित शानबाग आणि कुटुंबीय, बाळकृष्ण पै आणि कुटुंब, वरद पै आणि कुटुंब आणि समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोगनोळी येथे गणरायाचे जंगी स्वागत। कोगनोळी तालुका निपाणी येथे मंगळवारपासून सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने गणरायाचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी शासनाच्या नियमानुसार येथील सार्वजनिक गणेश मंडळांनी भव्य दिव्य आणि डोळ्यांचे पारणे फेडण्यासारख्या मिरवणुका काढण्यात आल्या। या मिरवणुकांना कोगनोळीसह आजूबाजूच्या परिसरातील हजारो शौकीनांनी उपस्थिती दर्शविली होती। यावेळी काही वेळ पावसाने जरी व्यत्यय आणला असला तरी गणेश भक्तांच्या उत्साहामध्ये कोणतीही कमतरता भासत नव्हती। सदर मिरवणुका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर नजीकहून प्रारंभ होऊन स्टँड सर्कल, बाजारपेठ नजीक ग्रामदैवत अंबिका मंदिर येथून आपल्या मंडळाकडे मार्गस्थ झाल्या।
विजापूर हुबळी राष्ट्रीय महामार्गावर अपघातात 3 जण ठार. विजापूर हुबळी या राष्ट्रीय महामार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बस 2 कार यांच्यात झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 3 जण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री कोल्हार तालुक्यातील घडपट्टी गावाजवळ घडली. गुलबर्गा येथील सुनंदा मल्लिकार्जुन कलशेट्टी वय 25 आणि त्यांची मुलगी सुमन मल्लिकार्जुन कलशेट्टी वय 3 यांचा जागीच मृत्यू झाला, तर 1 जण गंभीर जखमी झालेले शरणमा बसवराज कलशेट्टी वय 55 यांना उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला आणि उमेश कलशेट्टी आणि सुरेखा कलशेट्टी हे 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी विजापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी कोल्हार पोलीस स्थानकाचे फौजदार प्रीतम नाईक यांनी भेट देऊन पुढील तपास सुरू ठेवला आहे. राज्यात दूध उत्पादनात 15% घट. दरवर्षी पावसाळी हंगामात दुग्ध व्यवसायात वृद्धी होते, परंतु यावर्षी दुग्ध उत्पादनात घट होत आहे. यामुळे राज्यभरातील दूध उत्पादक अडचणीत सापडले असून राज्यभरात 15% घट झाली आहे. बेळगाव जिल्ह्यात 1000 लिटरने उत्पादन घटल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. राज्यभरात मागील महिन्यात जोरदार वृष्टी झाली आहे, याचा फटका दुग्ध व्यवसायाला बसत आहे. वेगवेगळ्या कारणांनी दुधामध्ये घट झाली आहे. चाऱ्याची समस्या, वेगवेगळे साथीचे रोग यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. कर्नाटक राज्य ऊस उत्पादक संघाच्या कार्यक्षेत्रात 15 संघांचा समावेश आहे. त्या ठिकाणी जून महिन्यात रोज सरासरी 94.18 लाख लिटर दूध जमा होत असे. पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर दुधाचे प्रमाण कमी झाले आहे. 15% घट नोंदवण्यात आली असून सध्या 82.13 लाख लिटर दूध KMF कडे जमा होत आहे. जून महिन्याच्या तुलनेत 12 लाख लिटर दूध कमी झाले आहे. जिल्हा पालक सचिवांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना ग्रामविकास पंचायत विभागाचे मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव LK अतिक यांनी केले. येथील जिल्हा पंचायतीच्या सभागृहात सोमवारी त्यांनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून विविध विभागांच्या कामाचा आणि विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन HV आदी उपस्थित होते. अतिक म्हणाले, वेळोवेळी शाळांना अधिकाऱ्यांनी भेटी देऊन गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केला पाहिजे. शाळांचे बांधकाम धोकादायक असता कामा नये. योग्य प्रकारे क्रीडांगण, खेळांच्या साहित्याचा पुरवठा करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच इतर विविध विकास कामांचाही आढावा घेतला. निवासी जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, महापालिकेचे आयुक्त रुद्रेश घाळी, नियोजन अधिकारी ईश्वर उळागड्डी, कृषी विभागाचे उपसंचालक शिवनगौडा पाटील, समाज कल्याणच्या उपसंचालिका उमा सालीगौडर आदी यावेळी उपस्थित होते. कडोली येथे विठ्ठल बिरदेव मंदिरासाठी निधीची मागणी. कडोली येथे धनगर समाज बांधवांचे आराध्य दैवत श्री विठ्ठल बिरदेव मंदिराच्या बांधकामासाठी अनुदान मागणीचे निवेदन विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांना देण्यात आले. हट्टीहोळी यांच्या कार्यालयामध्ये मंदिर जीर्णोद्धार कमिटीकडून निवेदन देण्यात आले. मंदिर बांधकामाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. लोकवर्गणीतून मंदिराची उभारणी करण्यात येत आहे. बांधकामासाठी आमदार सतीश जारकीहोळी यांनी यापूर्वी अनुदान देण्याचे आश्वासन दिले असून आमदार हट्टीहोळी यांनीही निधी मंजूर करण्याची ग्वाही दिली. यावेळी श्री विठ्ठल बिरदेव मंदिर जीर्णोद्धार ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष गजानन कागणीकर, कल्लाप्पा नरोटी, ग्रामपंचायत उपाध्यक्षा रेखा नरोटी, परशुराम नरोटी, रमेश होळेंनावर आदी उपस्थित होते. चिमणराव जाधव यांचे निधन. कडोलकर गल्ली येथील रहिवासी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि तुकाराम बँकेचे संचालक चिमणराव रुपाजी जाधव वय 76 यांचे बुधवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी उपस्थित राहून मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पुष्पलता रामचंद्र मन्नूरकर यांचे निधन. दुसरा क्रॉस शिवाजीनगर येथील रहिवासी श्रीमती पुष्पलता रामचंद्र मन्नूरकर यांचे वयाच्या 73व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात 1 मुलगा, 2 मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा महिला जुडो संघ केरळला रवाना. त्रिसूरमध्ये होणारा पहिल्या दक्षिण विभागीय खेलो इंडिया महिला जुडो साखळी आणि मानांकन स्पर्धेसाठी बेळगावचा संघ नुकताच रवाना झाला. 1 ते 5 सप्टेंबर दरम्यान
होणाऱ्या या स्पर्धेतून सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ निवड होणार आहे। सब ज्युनियर मुलींच्या संघात श्वेता अलकनूर, दिया पाटील, श्रीनिधी सनकी, संजना शेठ, साक्षी, संजना कुरबर, आलिया मुलतानी, अमृता नाईक, निशा कंगराळकर, कॅडेट गटात काव्या जी, ऐश्वर्या बी, तनिष्का जोगानी, राधिका डुकरे, साहेश्वरी कोडचवाडकर, रक्षिता कोमर, शीतल बी, सोनालिका एस, ज्युनियर गटात अक्षता सुकुंद, भूमिका व्हीएन, आदिती चन्होसूर, सीनियर गटात गीता केडी, रम्या जिर्ली, पार्वती ए, वसुंधरा MN यांचा समावेश आहे। या संघासमवेत प्रशिक्षिका रोहिणी पाटील आणि ऋतुजा मुलतानी रवाना झाल्या आहेत। उद्या श्री गणेश शरीर सौष्ठव स्पर्धा मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ झेंडा चौक मार्केट बेळगाव यांच्यातर्फे श्री गणेशोत्सवानिमित्त उद्या शुक्रवार दिनांक 2 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता जिल्हा पातळीवरील 18व्या श्री गणेश 2022 शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। स्पर्धेतील श्री गणेश 2022 टायटल विजेत्या शरीर सौष्ठव पटूला 11,000 रुपये पदक, प्रमाणपत्र आणि कैलासवासी शंकरराव फकीरप्पा मोरे यांच्या स्मरणार्थ फिरता करंडक बक्षिसा दाखल दिला जाईल। याखेरीज स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या 5 क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 5,000, 4,000, 3,000, 2,000 आणि 2,000 अशी रोख पारितोषिके तसेच बेस्ट पोझर किताब विजेत्याला रोख 3,000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल। बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेच्या सहकार्याने भाग्यनगर पहिला क्रॉस टिळकवाडी येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे ही स्पर्धा आयोजित केली आहे। सदर शरीर सौष्ठव स्पर्धा भारतीय शरीर सौष्ठव महासंघाच्या नियमानुसार 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलो आणि 80 किलो वरील गट अशा विविध 7 गटात घेतली जाईल। स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सतीश जारकीहोळी, उद्योजक शिरीष गोगटे, दर्शन ग्राफिक्सचे श्रीकांत देसाई, व्यावसायिक सुहास शिरोडकर, चित्रपट प्रदर्शक अविनाश पोद्दार, रोटरी क्लबचे शरद पै आणि बसवराज विभूती उपस्थित राहणार आहेत। स्पर्धेच्या ठिकाणी शरीर सौष्ठव पटूंचे वजन उद्या स्पर्धेला प्रारंभ होण्यापूर्वी दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंतच्या कालावधीत तपासले जाईल। तरी सदर स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या शरीर सौष्ठव पटूंनी अधिक माहितीसाठी अजित सिद्धन्नावर, सुनील राऊत, गणेश मंडळाचे अध्यक्ष अमित किल्लेकर अथवा सेक्रेटरी राजू हंगरगेकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। रावसाहेब गोगटे स्मृती चषक 6वी भव्य टॉप 10 करेला स्पर्धा श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ लोकमान्य टिळक मार्ग झेंडा चौक मार्केट बेळगाव यांच्या वतीने रावसाहेब गोगटे स्मृती चषक 6वी भव्य टॉप 10 करेला स्पर्धा शुक्रवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे होणार आहे। या स्पर्धा खुल्या गटात होणार असून या स्पर्धेतील पहिल्या 3 विजेत्याला प्रत्येकी रोख 5,000, 3,000, 2,000 रुपये आणि चषक देण्यात येतील। पुढील 7 करेला पटना प्रत्येकी 1,000 रुपये रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येईल। स्पर्धेत भाग घेणाऱ्या क्रीडापटूंनी अधिक माहितीसाठी अजित सिद्धन्नावर, सुनील राऊत आणि हेमंत हवळ यांच्याशी संपर्क साधून नावे नोंदवावीत। सुजय सातेरियाचे दमदार 1.5 शतक बेळगाव नगरीचा सुपुत्र आणि स्वस्तिक 11 संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू सुजय संजय सातेरी यांनी बुधवारी बेंगळूर येथे सुरू असलेल्या इस्माईल सय्यद चषक 2 दिवसीय लेदर बॉल सामन्यात या मोसमातले चौथे 1.5 शतक नोंदविले। सुयश संजय सातेरी यांनी या मोसमातील 9 सामन्यात 723 धावांचा डोंगर उभा केला। यावेळी त्याने 2 शतक आणि 2 1.5 शतक अशी नोंद केली आहे। सुजय सातेरी यांनी काल सर सय्यद क्रिकेटर्स क्लब संघ विरुद्ध तडाखेबंद फलंदाजी केली। आपल्या 1.5 शतकाच्या खेळात 15 सनसणीत चौकार आणि 6 उत्तुंग षटकार सीमापार पिटाळत 153 धावा काढल्या। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते। धन्यवाद।